तुम्हाला असं वाटतं तुमचा कॉन्फिडन्स कमी पडतो, दुसऱ्यांच्या समोर असेल, स्वतःच्याच बाबतीतला असेल किंवा कोणती गोष्ट अचीव करताना असेल, कॉन्फिडन्स कमी पडतो आणि म्हणून काहीच घडत नाही आयुष्यात, असं तुम्हाला जर वाटत असेल आणि परमनंटली कॉन्फिडंट कसं व्हावं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्या या चॅनलवरती आपण व्हिज्युअल कम्युनिकेशन बद्दल बोलतच असतो. म्हणजे आपली बॉडी लँग्वेज कशी असावी, आपण कसं दिसावं, स्किन केअर, हेअर केअर, छान कपडे आपण जेव्हा आपल्या बॉडी शेप प्रमाणे घालतो तेव्हा आपल्याला खूप कॉन्फिडंट फील होतं. हे सगळं खरं आहे. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतच असतात. पण त्याचबरोबर काहीतरी गोष्ट इथून आणि इथून शिफ्ट व्हावी लागते, बदलावी लागते. तेव्हा खऱ्या अर्थानं आतून स्वतःवरती प्रेम करायला लागतो, स्वतःवरचा विश्वास वाढतो. या व्हिडिओमध्ये आपण याच 5 मुद्द्यांविषयी बोलणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला परमनंटली स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवता येणार आहे. नंबर 1, आत्मविश्वासाची व्याख्या. अतिशय वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. पण मला अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त आवडलेली व्याख्या म्हणजे इट्स नॉट द बिलीफ इन सक्सेस, इट्स अबाउट कम्फर्ट विथ फेल्युअर. शेवटचे जे 3 शब्द आहेत, कम्फर्ट विथ फेल्युअर, तुम्ही आसपासचं निरीक्षण करा. जे जे लोक तुम्हाला कॉन्फिडंट दिसतात ते अजिबात घाबरत नाहीत ट्राय करण्यासाठी. त्याचं कारण ते अतिशय कम्फर्टेबल असतात अपयश मिळालं तरी सुद्धा. ही बोलायला जाम सोपी गोष्ट आहे बरं का, अपयशाला कम्फर्टेबल होणं. पण ऍक्च्युअल आयुष्यामध्ये जगणं, इम्प्लिमेंट करणं प्रचंड अवघड आहे. आपण अतिशय घाबरतो फेल व्हायला आणि ही अतिशय मानवी भावना आहे, कारण आपल्या सगळ्यांना यशस्वी व्हायचं असतं. अपयश कोणालाच आवडत नाही. पण जे जे लोक या जगामध्ये खऱ्या अर्थानं कॉन्फिडंट आहेत, तो त्यांनी कमावलेलाच असतो सतत ट्राय करून आणि सतत फेल होऊन. त्याच्यामुळे ते अतिशय अपयशाला, फेल्युअरला कम्फर्टेबल झालेले असतात आणि त्यांना हे तटस्थपणे बघता येतं की हा आयुष्याचा भाग आहे. दुसरी गोष्ट मला इथे सांगायची आहे की कॉन्फिडंट असणं म्हणजे स्वतःवरती दृढ विश्वास असणं की मी माझं बेस्ट देणार आहे. पण हेही माहिती असणं की आपण आपलं बेस्ट प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी देऊ शकत नाही. हे मान्य करणं आणि आपण चुकू शकतो, आपण शिकू शकतो आणि मग आपण पुढे जाऊ शकतो याच्यातून. याच्याशी कम्फर्टेबल होणं म्हणजे खऱ्या अर्थानं कॉन्फिडंट होणं. मी जर असा विचार केला असता की कोण बघणार व्हिडिओ किंवा चालेल का युट्यूब चॅनल, किती लोक असे सक्सेसफुल होतात युट्यूबमध्ये, मी जर असा विचार केला असता तर मी आयुष्यात एकही व्हिडिओ तयार केला नसता. त्याच्यामुळे कित्येक लोक हे सुरुवातच करत नाहीत, त्यांचा प्रवासच सुरू होत नाही, ते पहिलं पाऊलच उचलू शकत नाहीत, कारण की ते फेल्युअरला प्रचंड घाबरतात आणि त्याच्याशी ते अतिशय कम्फर्टेबल झालेले नसतात आणि इथेच त्यांचा कॉन्फिडन्स कमी पडतो. नंबर 2, स्वभावाला औषध आहे. मला हे मान्य आहे की काही लोकांच्याकडे आपसुकच स्टेज डेअरिंग असतं, पब्लिक स्पीकिंगचं कौशल्य असतं, ते इतरांच्या समोर त्यांचं वक्तृत्व म्हणजे क्या बात आहे. त्यामुळे काही गोष्टी या जन्मतः एखाद्याच्या स्वभावामध्ये जाणवू शकतात तुम्हाला आणि एखाद्याचा स्वभाव लाजरा बुजरा असू शकतो किंवा पीपल प्लीजिंग पर्सनॅलिटी असू शकते. म्हणजे समोरच्याला काय वाटेल, काय वाटेल, वाईट वाटेल म्हणून आपलं मतच कधी आयुष्यभर सांगायचं नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, बहुतांश आपल्या स्वभावाच्या गोष्टी 100% बदलता येतात. जेव्हा जेव्हा मी एखाद्या थेरपिस्टकडे गेलीये आणि त्यांच्याशी जर कधी गप्पा मारल्या तर माझ्या लक्षात आलंय की मानवी कृती विचारांच्या, उच्चाराच्या लेवलला, भावनांच्या लेवलला येणं किंवा होणं किंवा करणं हे एका बाजूला आणि ती कृती म्हणजेच आपण आहोत बुवा असं लेबल लावणं हे एका बाजूला. हा मोठा फरक असतो अतिशय आत्मविश्वास ठासून भरलेल्या माणसामध्ये आणि आत्मविश्वासाची कमी असलेल्या माणसामध्ये. म्हणजे काय, एक उदाहरण सांगते. बराच काळ माझ्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मला एन्झायटी होतीये किंवा मला घाबरायला होतं आहे. पण याचा अर्थ आता मी घाबरटच मुलगी आहे असं म्हणणं म्हणजे स्वतःला आयुष्यभरासाठी, स्वतःला बदलवण्यासाठीचे दरवाजे बंद करणं आणि लेबल लावून टाकणं. एखादी पाल किंवा झुरळ जर आपल्या खांद्यावरती पडलं, वाईट विचार, वाईट भावनेचं, आळसाचं, तर ते आपण असं बस बस झुरळ छान घर कर तिथे किंवा पाल छान छान इथे अंडी बिंडी घाल एक असं करतो का आपण, करून झटकून आपण रिकामे होतो. अगदी त्याच पद्धतीनं त्यांना ना त्या त्या भावनेला, त्या त्या कृतीला पटकन विलग करता येतं आणि त्याचं लेबल न लावता स्वतःला, म्हणजे सारखा सारखा चिडतो किंवा रागावतो म्हणजे हा बेजबाबदारच आहे. बेजबाबदारपणा किंवा बेजबाबदार असणं हे लेबल आहे आणि चिडणं ह्या भावना किंवा कृती आहेत. त्याचं वेगळं करा आणि त्याच्यावरती विचार करा की का होतंय हे, का चिडचिड होतीये, हे वेगळं. आणि हे रागीटच आहे, ही बेजबाबदारच आहे, ही बाबा आता डेंजरच, हिच्याशी काय, हिच्याबरोबर कामच नाही करतायत, हे झालं लेबल लावणं. हे आता तुम्हाला ऐकायला खूप डीप वाटत असेल, पण या गोष्टींचा तुम्ही जर विचार करायला लागलात आणि या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्यात तर तुमचा आयुष्यभरासाठीचा आत्मविश्वास वाढणार आहे. नंबर 3,
अनुभवातून कॉन्फिडन्स वाढतो. तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये मी अशात खूप क्विक टिप्स वगैरे देईन या व्हिडिओमध्ये, पण असं नाही होणार आहे. मला तुमच्यातला खरा कॉन्फिडन्स जो शाश्वत आहे, लाँग टर्म असा टिकणार आहे, असा जर जागृत करायचा असेल आणि तुमचा तुमच्यावरचा विश्वास वाढणं, तो दृढ करणं, ही ना लाँग प्रोसेस असते. आणि म्हणूनच मला या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली जे वर्क होतं ना, जे ऍक्च्युली काम करणारे मुद्दे आहेत, जे माझ्या अनुभवातून आलेले आहेत आणि जे मी निरीक्षण करते आयुष्याबद्दल, आसपासच्या माणसांबद्दल, जे मी पुस्तकांमध्ये शिकते, तेच मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. आणि ते म्हणजे माझ्या असं लक्षात आलंय की जितका माणूस अनुभवी तितका त्याचा आत्मविश्वास जास्त. म्हणूनच जसं जसं तुमचं वय वाढत जातं, तुमच्या लक्षात येईल की तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतोय. म्हणजे तुम्हाला फार पडलेली नाहीये लोक काय म्हणतील याची. म्हणजे आपण जेव्हा लहान असतो शाळेत, तेव्हा शाळेतले वर्गातले आपले मित्रमैत्रिणी आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा बाई आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा आपले असं जे एक आत्या, काका, मावशी त्यांची मुलं काय विचार करतात की मी हुशार आहे की नाही, मी ढ आहे, मला किती मार्क पडले. कारण तेव्हा छोटंसं जग असतं. पण जसं आपलं वय वाढत जातं, आपण मार्केटमध्ये गेलो असं म्हणतो ना, म्हणजे बाहेर पडतो, आपल्या क्षेत्रामध्ये जे जे आपल्याला आवडतं तिथे आपण काम करू पाहतो. एवढंच काय, मला दरवर्षी वाढदिवसाला असं वाटतं की मागच्या वाढदिवसाला उर्मिला जास्त बावळट होती. कारण आपल्याला ऍक्च्युली वर्षभरामध्ये सुद्धा एवढे अनुभव येऊन जातात की त्या अनुभवांमधून जे शहाणपण येतं ते आपल्याला खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स देतं. मग आता तुम्ही असं म्हणाल की अनुभवातून माणूस जर कॉन्फिडंट होत असेल तर मग फक्त वयानंच माणूस कॉन्फिडंट होणार का? मग आपण काय करू शकतो? तर आत्ताचा रिसर्च असं सांगतो की तुम्ही तुमच्या तुमच्या क्षेत्रातला कोणता पण एक एक्सलन्स जर गाठला आणि मग इतर जे त्याच्यासाठी पूरक पोषक जी कामं असतात, डोमेन असतात, त्याच्यात मात्र तुम्ही अबाव ॲव्हरेज जरी असाल तरी तुम्हाला भरपूर एक्सपिरियन्स गोळा करता येतो. आणि म्हणूनच खेळाडूंचं उदाहरण दिलं जातं की ते एकच खेळ जरी खेळत असतील प्रोफेशन म्हणून, तरी ते इतर खेळांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी अबाव ॲव्हरेज असतात. म्हणजे सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं जातं की तो खूप कमाल टेनिस खेळतो, किंवा भरपूर सारे स्पोर्ट्समन्स आहेत की जे स्विमिंग खूप कमाल करतात, गोल्फ खूप कमाल खेळतात. कारण हे सगळं पूरक पोषक गोष्टी आहेत. गायनाच्या बाबतीत असू शकतं, कॉन्टेंट क्रिएशनचं असू शकतं, की एक गोष्ट मात्र त्याच्यामध्ये एक्सलंट व्हायला जा, त्याचा अभ्यास करा आणि ते परस्यू करायला जा आणि इतर गोष्टींचा नॉलेज मिळवून इतर गोष्टींमध्ये बऱ्यापैकी अबाव ॲव्हरेज म्हणजे साधारणतेच्या थोडंसं वरती जरी पोहोचलात तरी तुम्हाला प्रचंड कॉन्फिडन्स त्या एका क्षेत्रामध्ये एक्सलन्स गाठल्यामुळे, गुणवत्ता गाठल्यामुळे इतर तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट व्हायला लागतो. नंबर 4, मला हे ना सभ्य शब्दात कसं सांगावं नाही कळत आहे हा मुद्दा, पण मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि मी हे निरीक्षण केलंय, जगण्यातून हे आलेलं आहे, अनुभवातून. पण तुमचा कोणीतरी खूप घाण लेवलला अपमान नाही केला असेल आयुष्यात कधीच, तर तुम्ही खऱ्या अर्थानं कॉन्फिडंट नाही आहात. मी त्याचं कारण सांगते. दुर्दैवानं सोशल मीडियानं एक फॉल्स कॉन्फिडन्स डेव्हलप केलाय सगळ्यांच्या मध्ये. तो ऑलमोस्ट ओव्हर कॉन्फिडन्स आहे. त्याचं कारण असं समोरचा दिसतच नाही ना. म्हणजे मला कोणीतरी आवडलं नाही तर मला एका आयडेंटिटीच्या मागे, माझ्या प्रोफाईलच्या मागे, ज्याच्यात फक्त नाव आहे ना, अकाउंटला फक्त कुठलं तरी नाव आहे आणि काही 5-7, 15-20 फोटो आहेत आणि त्याच्या मागे मला लपून वाटेल ते सांगता येतं किंवा माझं असं मत असं करकरीत मला असं वाटतं, काय मस्त ट्विट केलं मी किंवा काय भारी कमेंट सोडली किंवा काय मस्त स्टेटस टाकलं. तर याच्यामध्ये आपल्याला इतकी प्रौढी वाटायला लागते कारण त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक नाहीये. खऱ्या आयुष्यामध्ये, ऑफलाईनच्या जगामध्ये गिव्ह अँड टेक असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा संभाषण करता, स्पेशली त्या त्या क्षेत्रातल्या लोकांचं किंवा तुमच्या समवयीन असतील किंवा सिनियर्स असतील, कोणीही असेल, संभाषणामध्ये तुमची मतं बदलतात. म्हणजे ऍक्च्युली कोणीतरी तुमची ठासतं आणि त्यानं तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो. कुणीतरी तुमचा ऍक्च्युली अपमान करतं आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येतं की ओके, एक सेकंद, कदाचित माझं चुकू शकतं, माझं मत वेगळं असू शकतं किंवा माझं मत आता बदलतंय. आणि ती प्रोसेस असते आणि त्याच्यात एक छान वेळ जातो की अरे, समोरचं सांगतं येडा आहे का तू, हे असं नाहीये. ऑनलाईन मतांची पिंक सोडणं, चांगली किंवा वाईट, हे खूप सोपं आहे. कारण बाहेरून विरोधच नाही ना, समोरच्याकडून कसलाच असा विरोधच येत नाहीये. हा बदल होणं मित्रमैत्रिणींनो खूप गरजेचं आहे. कोणीतरी आपल्याला सांगितलं पाहिजे की आपलं चुकतंय. ओके, येस, हा मला मुद्दा खऱ्या अर्थानं सांगायचा होता. हा मांडणं खूप अवघड आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा मला असं वाटलं की मला लय लय कळतं, तेव्हा तेव्हा खूप चांगल्या चांगल्या माणसांनी माझा वेळीच अपमान केलेला आहे आणि त्याच्यामुळे आज मी इतकी कॉन्फिडंट आहे. हा मुद्दा मला सांगायचा आहे. आणि हे घडत नाही. तुम्ही जर पालक असाल तर मी तुम्हाला एनकरेज करेल की तुमची
चिलीपिली ऑफकोर्स योग्य वयाचे क्लासेस आणि योग्य वयामध्ये खूप चांगल्या त्या तज्ज्ञांना, जरी ते थोडेसे व्हिम्सिकल असतील, तिरसट असतील, त्यांच्या संगतीत त्यांचे क्लासेस, असे नाटकाचे ग्रुप असतील, एखादी कला असेल, त्यांना पाठवा. बऱ्याचदा आपली मत अशी आपल्याला जे वाटतं ते असं चुरडून मुरडून, लहान वयात तर खूपच कशाही बद्दल फारच लवकर मत फॉर्म होत असतं. ते तुटल्याशिवाय ना आतून बाहेरून तुम्हाला खऱ्या अर्थानं ओके म्हणजे काय नक्की मला काय म्हणायचंय, अच्छा मग मला माझ्यावरती कसा विश्वास वाढणार आहे, की मी आत्ता जे थोबाडातून शब्द काढते त्यानं कोणाकोणाला काय काय अफेक्ट होणार आहे, याचा मागमूस लागणं, याचा अंदाज येण्यासाठी स्वतःचा अपमान करून घेण्याच्या प्रोसेसमधून जावं लागतं. मला इथे एक महत्वाचा मुद्दा तुमच्याबरोबर शेअर करायचा आणि तो म्हणजे ना, रिजेक्शनला माणूस खूप घाबरतो. कारण रिजेक्शन हा फेल्युअरचाच एक प्रकार आहे ना, त्याचेच भावंड म्हणूयात आपण, नकार. आणि ज्याला नकार पचवता आला ना, ती व्यक्ती बेकार कॉन्फिडंट होते. ऑडिशन्स ना तर मला इतकं रिजेक्शन मिळालेलं आहे ना, पण आज मी त्याच्यामुळे मला व्हिडिओच्या खाली किंवा असं कोणी भेटतं ते म्हणतात, "तू किती कॅमेराला कम्फर्टेबल आहेस किंवा तू इतकी कशी कॉन्फिडंट आहेस उर्मिला." ते वर्षानुवर्ष इतके नकार पचवलेले आहेत आणि त्याच्यामुळे फेल्युअरला, त्या रिजेक्शनला इतका कम्फर्ट आलेला आहे की आता असं स्वतःची फजिती करताना किंवा स्वतःची मतं बदलताना किंवा नव्यानं काहीतरी शिकताना कसलीच मला लाज वाटत नाही. आणि त्याच्यामुळे तो स्वतःमध्ये आलेला माझा हा कॉन्फिडन्स आहे. नंबर 5, परफॉर्मन्स की ऑथेंटिसिटी. म्हणजे काय? तर मी हे आणि अतिशय कॉन्फिडेंटली सांगू शकते आणि ते म्हणजे पीपल प्लीजिंग पर्सनॅलिटी जी माझी आहे, भिडस्त स्वभाव जो माझा आहे. सतत असं दुसऱ्याला काही वाटायला नको, लोकांना आपण आवडतोय ना, याची सतत काळजी घेत राहणं आणि तसंच कॅल्क्युलेशन मनात करत राहणं, की आपण बरोबर बोलतोय ना, आपण बरोबर वागतोय ना, आपण नम्र साउंड करतोय ना, आपण आपण काहीतरी आपल्याकडून त्यांचा अपमान होत नाहीये ना. यामुळे काय होणार, की समोरच्याला आपण आवडावं यासाठी आपलं सारखं डोक्यामध्ये गणित चालू असणार, की आता योग्य काय शब्द वापरावा, समोरच्याला आपण छान वाटतोय, आवडावं यासाठी मी आता काय करू शकते. ह्याच्यामध्ये आपण परफॉर्मन्स मोडमध्ये जातो. आपण जे खरे असतो ना, ऑथेंटिक, आपण अधिकृतपणे, निर्लज्जपणे आपण जो खरा आपला स्वभाव आहे, आपली जी खरी मतं आहेत, आत्ता आपल्याला जे खरं वाटतंय ते आपल्याला व्यक्तच करता येत नाही. आणि आपण सतत अंडर स्ट्रेस आणि अंडर खूप मोठं प्रेशर किंवा एन्झायटी, टेन्शनमध्ये राहणार. कारण आपण सतत समोरच्याला काय वाटेल, समोरच्याला काय वाटेल, तिला पण आवडायला पाहिजे, त्याला पण आवडायला पाहिजे, याच स्ट्रेसमध्ये राहतो. आणि त्यामुळे अशी अँशियस व्यक्ती, ऑकवर्ड व्यक्ती कधीच कॉन्फिडंट आणि चार्मिंग वाटत नाही. अजून एक मुद्दा याच्यामध्येच मला ऍड करायचा आहे, की जेव्हा तुम्ही ऑथेंटिक असता, जेव्हा तुम्ही बीइंग युअर सेल्फ, हे सगळ्यात गुळगुळीत झालेलं अजून एक वाक्य, बी युअर सेल्फ, बी युअर सेल्फ. अरे बी युअर सेल्फ म्हणजे काय? मला भरपूर वर्ष याचा कधी शोधच लागला नाही. पण आता माझ्या असं लक्षात येतं, की बी युअर सेल्फ याचा अर्थ आपण जे आपले मोस्ट ऑथेंटिक आहोत, आपण जे खरे खरे आहोत, तसे खरे खरे आपण व्यक्त करायला हवं. काही लोकांना आपण आवडू, काही लोकांना आपण कधीच आवडणार नाही. आणि याचा स्वीकार असणं आणि तरीही स्वतःमध्ये कम्फर्टेबल असणं आणि स्वतःला जे खरं वाटतं तसं जगत राहणं, याचा अर्थ दुसऱ्यांना सतत दुःख देणं, टोचून बोलणं, समोरच्याचा अजिबात विचार न करणं असा नाही. पण स्वतःला जे व्यक्त व्हायचंय ते छान आत्मविश्वासानं व्यक्त होत राहणं म्हणजेच आत्मविश्वासू माणूस म्हणजेच कॉन्फिडंट वुमेन असं म्हणता येईल किंवा मॅन म्हणता येईल. आणि म्हणूनच मला मुली असं विचारतात किंवा कधीही कोणी विचारलं ना, तुला नाही काही असं वाटत की तुझी उंची कमी आहे किंवा तुझं वजन किंवा हे, मला का नाही वाटत माहितीये, कारण मी ऑथेंटिकली हे स्वीकारलेलं आहे की मी छोटू आहे आणि मी खूप गोड आहे आणि मी खूप सुंदर दिसते आणि मी खूप सेक्सी दिसते आणि मी खूप छान आई आहे, मी खूप छान पार्टनर असण्यासाठीचा सतत प्रयत्न करते आणि मी खूप चांगली क्रिएटर असण्यासाठी सतत प्रयत्न करते, मी ऑनेस्ट असण्याचा प्रयत्न करते, मी इम्प्रूव्ह असण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे मला खूप मी आवडते. त्याचं कारण असं मला माहिती आहे की आहे आपण 5, 1.5, 2 आहोत उंचीनं. मग त्याच्यामुळे ना मी मला स्वीकारल्यामुळे एक कमालीचा कॉन्फिडन्स आणि चार्म येतो आपल्यामध्ये. हा जो स्वतःला स्वीकारण्याचा जो मार्ग आहे, तो जो प्रवास आहे ना, तोच तुम्हाला कॉन्फिडंट करणार आहे ना, म्हणजेच कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामुळे आपण आपला ऑथेंटिक सेल्फ, आपण जसे आहोत तसे इतरांच्या समोर, जगासमोर येणं खूप गरजेचं आहे. समोरच्याला न दुखावता आणि शहाणपणाचा मार्ग वापरून त्या ठिकाणी, योग्य त्या ठिकाणी योग्य तसं वागून आपण त्यांना आवडावं यासाठी इतके काबाड कष्ट कशाला करायचेत? उलटं करून बघूयात ना, की बघूयात समोरच्या व्यक्तीची मतं, समोरचा व्यक्ती आपल्याला आवडतोय का? असा पण एकदा कॉन्फिडन्स असू देत ना. आजच्या या व्हिडिओमधले सगळे विषय थोडेसे फिलॉसॉफिकल किंवा डीप वाटत असतील, पण हे सगळे माझे विचार आहेत आणि याच्याविषयी मी खूप सारखं कंटिन्युअसली चिंतन करत असते, की काय म्हणजे आत्मविश्वास? एखाद्या माणसाला आतून असं वाटतं, की मी कमाल आहे, मी लय भारी आहे.
म्हणजे काय असू शकतं? आणि या जगातली खूप सारी यशस्वी माणसं, सेलिब्रिटीज, चॅम्पियन्स, हायर अचिव्हर्स हे इतका कसा स्वतःवरती विश्वास ठेवू शकतात आणि माझा कसा काय विश्वास स्वतःवरचा हलतो? याचा जेव्हा मी विचार करायला लागले, तेव्हा मला हे काही मुद्दे गवसले, आढळले आणि मी ते लिहून काढले आणि तुमच्या समोर मांडले. तुम्हाला जर अशाच वेगवेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओ करावा असं वाटत असेल, तर दर शुक्रवारी उर्मिला निंबाळकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक यू. आय लव्ह यू.